तर सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा पाहायला मिळतोय। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। जावळी तालुक्यातील ओझरे गावात जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय। तर रामनगर परिसरात मोठं वडाचं झाड शेडवर कोसळलं, त्यामुळे हॉटेलसह वाहनांचं नुकसान झालं। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं। धाराशिवमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पपईच्या बागेचं मोठं नुकसान झालंय। परंडा तालुक्यातल्या शिरसाव गावात शहाजी मिसाळ यांची 9 एकर पपईची बाग अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाली आहे। अवकाळीच्या तडाख्याने झाडं मोडून पडली, तर पपईचा जमिनीवर खच पडलाय। त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। तुरळ इथे मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या। पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक मंदावली होती। हवामान खात्याने आज कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता। अचानक आलेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली, तर आंबा पीकही धोक्यात आलंय। तर पुढचे 2 दिवस कोकणात अवकाळी पाऊस होईल असा अंदाज आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।